साताऱ्यातील मानखटावचे भाजपचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। वास्तविक या प्रकरणी नोव्हेंबर 2016 मध्ये आमदार गोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। तसेच त्या खटल्यातून 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तताही झाली होती। दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा धमकी दिल्याचा आरोप महिलेने केलाय। यावर संजय राऊत यांच्याबरोबर रोहित पवार, विजय वडेट्टीवार, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांनी जयकुमार गोरेंवर सडकून टीका केली। जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। समोर काही पुरावे आले, आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात? हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल। बोला। जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी मागणी कशाला करायला पाहिजे? लात मारली पाहिजे अशा मंत्र्यांना। महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहेत, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये। हे मंत्री जर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहेत, महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहेत। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। याला उत्तर देत मंत्री गोरे यांनी हे राजकीय कट असल्याचे सांगत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273-74 अन्वये मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक YouTube चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। मात्र अधिवेशनाच्या तोंडावर मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला माध्यमांच्या समोर आली आहे। 27 नोव्हेंबर 2016 मध्ये मी त्यांच्यावरती FIR दाखल केली। त्या FIR मध्ये त्यांना हायकोर्टाने जामीन नाकारला होता। आपल्या सातारा जिल्हा न्यायालयाने पण जामीन नाकारला। त्यानंतर ते 10 दिवस जेलमध्ये होता तो आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला। त्यानंतर पण ज्या महिलेच्या विषयावरून या वादाला तोंड फुटले, आता तीच महिला समोर आल्याने आता जयकुमार गोरे यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। त्या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर खळबळजनक आरोप तर केलेच, पण नग्न फोटो पाठवल्यापासून ते व्हॉट्सअपवर शिवीगाळ केलेला सगळा मामला देखील उघड केला। तसेच जयकुमार गोरे यांच्या दाव्याचे बिंग देखील फोडले आहे आणि आता जयकुमार गोरे यांच्या विरोधात यल्गार करत 17 मार्च पासून राजभवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा पीडित महिलेने दिलाय। म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आता 17 मार्चला उपोषणाला बसते की माझी बदनामी, माझ्या कुटुंबाची बदनामी ही थांबली पाहिजे। त्यासाठी मी जिल्हाधिकारी, SP ऑफिस, त्यानंतर तुम्हाला सांगते राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन दिलेले आहे की मी 17 मार्चला उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला। त्यामुळे गोरेंविरोधातील तापलेलं राजकारण अजून कितपत पेटणार हे पाहावं लागणार आहे। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। जयकुमार गोरे हे काँग्रेसचे आमदार असताना 25 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। 2 ऑगस्ट 2015 ते 1 ऑक्टोबर 2016 या कालावधीत अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने फिर्यादीत केला होता। ग्रामीण भागातील मुलांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेत फिर्यादी महिला कार्यरत होती। मान मतदारसंघातील मुलांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांची आमदार गोरेंशी ओळख झाली। त्यांनी सदर महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता। 2 ऑगस्ट 2015 ते 1 ऑक्टोबर 2016 या काळात आमदार गोरेंनी त्यांच्या व्हॉट्सअपवरून अश्लील मेसेज, छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून शरीर सुखाची मागणी केल्याचं महिलेने फिर्यादीत नमूद केलं होतं। सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे फरार झाले होते।
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक BR पाटील यांनी आमदार गोरेंच्या शोधात पोलीस पथक पाठवलं होतं, मात्र गोरे पोलिसांना सापडू शकत नव्हते। त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली, मात्र जिल्हा न्यायालयानं आणि उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते। कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आपल्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा हे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी त्यावेळी केला होता। राजकीय मैदानात मी कुठेच कमी पडत नसल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी मोठं कारस्थान रचलं आहे। मात्र 2 दिवसात या प्रकरणातील सत्य सर्व पुराव्यानिशी जनतेसमोर आणणार असल्याची प्रतिक्रिया आमदार गोरेंनी त्यावेळी दिली होती। तसेच ज्या प्रकरणात न्यायालयानं माझी निर्दोष मुक्तता केली आहे, त्या प्रकरणात अत्यंत खालच्या थराला जाऊन माझी बदनामी जाणीवपूर्वक करत आहेत, म्हणून मी संजय राऊत, रोहित पवार तसेच एका पत्रकारावर हक्कभंग मांडत आहे, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली आहे। दरम्यान विनयभंग प्रकरणाच्या 1 वर्ष आधी म्हणजे एप्रिल 2015 मध्ये मान तालुक्यातील आंधळी विकास सोसायटीच्या पदाधिकारी निवडणुकी दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं अपहरण झालं होतं। संबंधित अधिकारी PD तायडे यांनी या प्रकरणी अमरावतीमधील पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देखील केली होती। तो गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आमदार जयकुमार गोरे, त्यांचा PA अभिजित काळेसह अन्य संशयितांना अटक देखील झाली होती। त्याचबरोबर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष असताना एप्रिल 2022 मध्ये आमदार जयकुमार गोरेंसह 5 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। मृत व्यक्तींच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून जमिनीचा दस्त केल्याच्या आरोपावरून दहिवडी पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती। त्या प्रकरणात महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलिसात तक्रार दाखल केली होती। अशी होती मंत्री जयकुमार गोरे यांची गुन्ह्याची कुंडली। मात्र आता समोर आलेल्या प्रकरणात राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला असून त्यात रामराजेंचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला आहे। 6 वर्षापूर्वी निकाल दिलाय कोर्टाने, 6 वर्षानंतर आपण हा विषय सांगताय आज। मला वाटतं याच्या मागे काय राजकीय षडयंत्र तुम्हाला दिसायची आवश्यकता नाही। आणि काही लोक म्हणजे स्टेटमेंट तुम्ही वाचला असेल, माझं डोकं चालतं, मी खुर्चीत बसून संपवेन, अशा पद्धतीची काय व्यवस्था आहे, काय डोकी आहे ते याच्या मागा असं आहे की मी तर थकलो तर नाहीच आहे। पायाचं दुखणं आहे काय, क्रिकेट खेळताना 20व्या वर्षी लागलेली दुखडी आज 77व्या वर्षी कुठेतरी त्रास देणारच आहे। परंतु डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नका काळजी करू, खुर्चीत बसून संपवेन। त्याचं कारणही तसंच आहे। रामराजे आणि जयकुमार गोरे यांचे राजकीय वैर काही नवीन नाही। त्यातच रामराजेंचे भाऊ संजीवराजे यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर रामराजेंनी ठेवलेलं स्टेटस सर्व काही सांगून जातं। सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार, हे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस सर्व काही सांगून जातं। त्यातच काही दिवसापूर्वी जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत खुर्चीत बसून संपवेन हे वक्तव्य म्हणजे रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासाठी एक इशाराच होता। त्यामुळे हे राजकीय षडयंत्र कुठपर्यंत जाणार हे पाहावं लागेल। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। विद्यार्थ्यांनो, नीट, JEE, CET करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, JEE, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 72005। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।